विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पण खूप कमी बनवतो पुढच्या वेळेस त्यांचा दुपारी तुम्हाला उन्हात खायला पण देत नाही कोण म्हणतंय देत नाही शेतकरी एकजुटीचा 8 तास लाईट 8 तास लाईट मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। अरे या सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 चं 6 तास तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाहीये। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा। शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय काय? सरकारचं लक्षच नाहीये। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच। पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? पेरणी करायचं हे काय चालवलंय काय? कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढा वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे। काही करत आहे, फक्त ह्यांना निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले। हो, त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि दोन्ही मध्ये महाफेल सरकार आहे। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाहीये। हे पत्रक काढलं, शेतकरी गप्प बसले, त्यांनी सहन केलं। 6 तासाचं काही ठिकाणी आता मग 5 तास झाला, तरी बिचारे गप्प बसले। पण आता तुम्ही त्यांच्या सहनशीलतेची किती परीक्षा घ्या? कालपासून फक्त 2 तास वीज मिळते। आता तुम्ही बोला, तुम्ही सांगा। शेतकरी पुढे येऊन बोला, शेतकरी बोला। रात्री कंप्लीट 6ला जे गेली ते आलीच नाही, रात्रभर आली नाही। सिंगल पेज बंदच केली। आणि साहेब ते फ्यूज वगैरे वायर जे असतंय ते सगळं शेतकरी देते, सगळं शेतकरी देते, शेतकरी जाणतो।
काल रात्री सगळ्यांना सांगितलेलं की आज 8:30ला सुटेल. सगळे 8:30ला गेले नाही, 4 ते 6 सोडले. त्याच्यात काय होणार आहे? जेव्हा ऍक्च्युली गेले ते तेव्हा काहीच नव्हतं वीज. खूपच बिकट परिस्थिती. 6:30 येते तर 9:30 बंगल्यावर असते का? मग काय तर शेतातच असते. आम्ही जास्त लाईट जाते म्हणजे काय घरनं जास्त लाईट लाईट गेली म्हणून तर परत बसायचं आलं 5-10 मिनिटात परत गेली. हे सगळीकडे आहे. पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण दक्षिण सोलापूर सोलापूर. पूर्ण बंद केलं बंदच करा. म्हणजे आमचं पीक जाऊ दे, आमचं पाणी जाऊ दे आणि आम्ही मरू. आम्ही जाऊ. Anyways, तुम्हाला शेतकऱ्याचं मरणच बघायचं तर करा. जळून गेले, पीक राहिलेच नाही काय. मग कसं झालं? 5 लिटर डिझेल आणि मला एक सांगा, असं नाहीये आणि असं नाहीये की ही परिस्थिती पहिल्यांदा झाली. सोलापुरात पाऊस उशिराच येतो. 40 वर्षात अशी परिस्थिती नव्हती काँग्रेसच्या काळात कधीच. बघा, हा भाजप सरकारनं 5 पीठ महाग करून ठेवले. तुम्ही ही परिस्थिती चिमणीला सिटीमध्ये 1 मिनिट लाईट जाऊ देत नाही. इथं काय होणार आहे? नाही तरी त्याचं नियोजन का नाही झालं? आम्हाला ते उत्तर पाहिजे. दरवर्षी सारखीच परिस्थिती आहे. ह्याचं नियोजन का नाही केलं? कुठे हलगर्जीपणा केला? काय करत होतं? झोपलेलं का सरकार? EP 15 दिवस येत नाही. कितीही महिना जाऊ देत, आधी पाणी अधिकारी फोन केले तुमचे आता सध्या विहिरीत पाणी मिळायचं. कोण आहे जबाबदार? तुमच्यावर कोणाचं प्रेशर आहे? मी मोहोळ तालुक्यातला शेतकऱ्याचा शेतकरी. माझी रात्रीची कंडिशन सांगा. माझ्या लहान मुलाला विंचू चावला, बायको विहिरीपाशी मोटर चालू कराय, मी शेतामध्ये. कधी लाईट येतील कधी जाते ही कळत नाही. 2 दिवस आम्ही रात्रभर तिथं थांबतो. बड पैसे बसवायचं. दुसरी गोष्ट, विहिरीला पाणी पण लाईट नाही. पिकं जळायला लागली. ती आमची केळी आहे, ऊस आहे, बाग आहे त्या डाळिंबीच्या, त्यानंतर द्राक्षीच्या बाग आहे त्या. करायचं काय? लाईट नाही. डीपी जळायचं लाईनमॅन 2 दिवस त्या डीपी पाशी येत नाही. हे दरवर्षी नाही होत एसी साहेब. हे नाही होत दरवर्षी. हा वर्षीच झालंय. आणि आम्हाला एल निनोचं वगैरे कारणच नका देऊ. मग अशी साहेब म्हणाले एल निनोचं कारण सोलापुरात नेहमीच एल निनो असतं जिल्ह्यात. ताट्यात सगळं आहे आम्हाला जेवायला, खायला येत नाही. आहे पाणी भरपूर. ताटात पण पाणी खूप आहे. ठेव जेवायला, सगळा घास चालू भावच नाही, पिकवायचं एवढ्या मोठ्या किमती. लाईटच नाही तर करायचं काय? पिकवायचं कसं? नाही. एक तर पाणी सोडायला वेळ लावला, वाळूमुळे ह्यांचा उपसा होत होता. आता त्याच्यात तुम्ही दुष्काळात 13वा महिना. आता तुम्ही लाईट पण देत नाही आणि म्हणतात शेती पंप. अरे पिकाशिवाय मग कसा जगेल शेतकरी? शेती पंप नाही लावा, ह्याचं प्लॅन नियोजन करायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांनी एखादा हुक घातला तर तुमचा माणूस येऊन त्रास देतो. चला सिटीमध्ये किती आहे धोका बघा. सगळे मोबाईल आहेत. आता आम्हाला 100% तर ही माहिती आहे. हे जे आता आपण करतोय, उद्या सकाळी ह्या सगळ्यांचे हुक तपासले जाणार, मुद्दामून केलं जाणार. शेतकऱ्यांना म्हणजे दंड लावणार आणि सिटीतल्या लोकांना एक तर वीज बिल एवढं येतं मग ते स्मार्ट मीटर लावल्यामुळे. डीपीचे ऑइल पण हे देत नाही, त्याचे वायर देत मग तुम्हाला पैसे पाहिजे. नाही. तुमचे वायरमन आम्हाला पैसे मागतात लोकांना खासगी. सगळ्यांचं बोलणं झालं का? कोणाला अजून बोलायचं आहे? बोला. सिंगल पेज बी लाईट नाही. 15 दिवस ते अवकाळी झाल्यापासून लांब होती. तर 2 महिने झाले. आता बोलू देत. अजून कोणाला बोलायचं? लोडशेडिंग होतं त्यात ते पण बंद आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.